श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि बदलापूर येथे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे। 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा प्रोग्राम सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये महाआरती झाल्यानंतर, नैवेद्य आरती झाल्यानंतर येथे करण्यात येणार आहे। तर इथली तुम्ही अरेंजमेंट पाहू शकता, खूप सुंदर असं अरेंजमेंट केलेलं आहे। आरती श्री गणपती ओंकारा औठ मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा आरती श्री गणपती। आपण इथे मला संधी दिलेली आहे मुलांची बोलण्याची, जी माझ्या अत्यंत आवडते। अनेक दिवसांवर अनेक ठिकाणी बोलतच असतो, परंतु विद्यार्थी आणि त्यांच्याकडे काहीतरी बोलणं, त्यांना काहीतरी माझ्याकडे आहे ते सांगणं, हे माझ्याकडे सगळ्यात आनंदाचं असतं। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10वी आणि 12वी छानपैकी मार्क मिळवून जे इथे समोर बसलेले आहेत सत्कार घ्यायला, त्यांचं कौतुक करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी एका जोरदार टाळ्या आपण वाजवूया। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आता हे सगळं तुमच्याकडे एक महत्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यातला तुम्ही गाठलेला आहे। आपल्याकडे आजही 10वी हे 8वी पासून घरात सुरू होतं। 10वीला जाणारे, 10वीला अख्खं घरदार 10वीला जातो। म्हणजे 12वीचं एवढं कौतुक नसतं, पण 10वीचं मात्र फार कौतुक असतं आपल्याकडे। म्हणजे आई बाबा, नाते बहीण भावंड, मोठे भाऊ, शेजारी पाजारी, नातेवाईक 10वीला, आता 9वीला, बापरे पुढच्या वर्षी 10वीला, म्हणजे काहीतरी मोठं एव्हरेस्टला पण चढून जाणार आहोत असं काहीतरी आपल्या मनामध्ये बागुलबुवा केलेला असतो। आणि गमतीची गोष्ट म्हणजे 9वी पेक्षा 10वीचे पेपर इतके सोपे गेलेले असतात आपल्याला की आपल्याला छानच मार्क मिळतात। आणि आपण अभ्यासही केलेला असतो आणि बघायला गेलं तर निश्चितपणे 10वीला शाळेमध्ये कसून घेऊन 9वीला तुम्हाला 10वी पुढे पाठवलेलं असतं। तर 10वी नंतर पुढे काय याचा विचार खरं म्हणजे आता तुम्ही केलेलाच असेल तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती अशी की हे जे मार्गदर्शन आहे आपण रिझल्टच्या आधी नेक्स्ट इयरला केलं तर थोडं बरं आहे। आणि यांनी आता ऑलरेडी फॉर्म काही भरलेले असतील, पण तरी सुद्धा ज्या फील्डमध्ये तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तिथे पुढे काय आपल्या ज्या रेग्युलर कोर्सेस आहेत की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे ना असं पर्सेंटेज वरती पण आपण मानतो 50% पर्यंत, म्हणजे आर्ट्सला 70%, कॉमर्सला 70च्या पुढे सायन्सला, असं नसतं। शाळेतले विषय वेगळे, आपली आवड वेगळी, आणि 10वी नंतर 12वी नंतर होणारा अभ्यासक्रम विषय हा वेगळा, हे आपण लक्षात घेतलं। आणि सगळ्यात अगदी महत्वाचं काय असतं, मग माझा दादा कॉमर्सला आहे, मी पण कॉमर्सला जाणार, माझ्या 4 मैत्रिणी सायन्सला गेल्यात, मीही सायन्सला जाणार, मीही तेच कॉलेज घेणार। म्हणजे आपल्या मर्यादा, आपण जे म्हणतो कॅपॅसिटी, हे लक्षात न घेता आपण महाजनो येन गतेन पंथा, की जिकडे सगळे चाललंय तिकडेच मी जाणार, असा विचार घरादारातनं आणि तुमच्या मनावरती इतका बिंबवला जातो की त्याच्या पलीकडे काही आहे हे आपण बघतच नाही। बरं, असं नाही की तुमच्याकडे कोणाकडे मोबाईल नाही, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, घरी नेट आहे, वायफाय आहे, मोबाईलचे आहे, पण तरीही चुकूनही मी बघितलेलं आहे 100 2च विद्यार्थी असे दिसतात की जे सर्फिंग याच्यावर करतात की कोणते बाबा कोर्सेस आहेत, याच्या पलीकडे काय आहे, कोणत्या कॉलेजमध्ये आहे, किती फीज आहे, की कुठे जावं लागेल, काय करायला लागेल। म्हणजे ही आपल्याकडे ना थोडीशी एक मानसिकताच नाहीये की आपण आपलं शोधावं। बघू आई बाबा सांगतील, दादा आहे, ताई आहे, मैत्रिणी आहेत, मग माझा काका सायन्सला आहे, तुम्ही तिकडेच जा। म्हणजे हा जो एक ही मानसिकता सोडून आपण स्वतःना मला काय आवडतंय हे जेव्हा आपण विचार करतो त्याच वेळेला निश्चितपणे आपल्याला आपली वाट सापडते। आता तुम्ही फॉर्म भरला असेल, आपण ह्या 3 मेन स्ट्रीम आहेत, त्याचा थोडक्यात सांगून ऑफबिट ज्या आहेत, म्हणजे ज्या तुमच्यापर्यंत कदाचित आल्या नसतील, कदाचित असतील, याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगेन। आर्ट्सला गेल्यात तर सर्वोपटपणे कोणता तरी जो विषय आवडतो तो विषय घेऊन तुम्ही BA करणं। पण आता त्यातही बघा NEP, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला नेसेसरी नाहीये की तुम्ही फक्त आर्ट्सचे सब्जेक्ट घेऊन पुढे जायचे। तुम्ही आर्ट्सला आहात पण तुम्हाला मॅथ्स आवडतंय, गणित आवडतं, असं असू शकतं बरं की इतर असा एखादा 100 एखादा असतो की ज्याला इतर विषयांपेक्षा मॅथ्स आवडत असतं, मी त्यातली नाही।
पण असतो एखादा, तर तो आर्ट्सला जाऊन सुद्धा मॅथ्स हा विषय घेऊन करू शकतो. आता तुम्ही कंबाईन घेऊ शकताय. फर्स्ट इयर तुमचं झालं की तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे. सेकंड इयर पूर्ण केलं की तुम्हाला डिप्लोमाची डिग्री मिळणार आहे. आणि तिसरं वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळणार. म्हणजे आता आमच्या वेळेला कसं होतं, मी सगळे बसले होते की फर्स्ट इयरला समजा काही कारणाने शिक्षण अर्धवट राहिलं तर आम्हाला अर्धवटच ठेवायचं. काय क्वालिफिकेशन आम्हाला 12वी पास सांगायला लागायचं. पण त्यावेळी फर्स्ट इयरला काहीही अर्थ नव्हता. फर्स्ट इयर झाल्या माझा असं सांगण्यात काहीच नव्हतं. सेकंड इयर नाही, जर तुम्ही 3 वर्षाचा इंटिग्रेटेड तो कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला BA, BCom, BSc मिळायची. आता न्यू पॉलिसीमध्ये हे तुमच्याकरता सोपं केलेलं आहे की समजा 2 वर्षांनी तुम्हाला कुठेतरी चांगला जॉब मिळाला किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालं किंवा एखाद्या घरामध्ये काही अडचण आली आणि शिक्षण अर्धवट राहिलं तरी तुम्हाला तो डिप्लोमा मिळणार. म्हणजे हातात तुमच्या सर्टिफिकेट असणार आहे. आणि मग तुम्ही तिसरं वर्ष केव्हाही त्याच्यावरती पूर्ण करून डिग्री मिळवू शकताय. हा खूप मोठा बदल एक उच्च शिक्षणामध्ये झालेला आहे, लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण नाहीतर 3 वर्षाशिवाय पर्याय नाही असं होतं. तर हा एक टेक्निकल ही गोष्ट झाली. तर आर्ट्सचं पण बघत होतं की सर्वोपटपणे तुम्हाला हवं असेल तर जो विषय आवडतो तो विषय BA होणं. पूर्वी लगेच BEd होणं हा एक होतं किंवा 12वीला DEd होणं. दुर्दैवाने आता DEd किंवा BEd या वाटा बंद झालेल्या. कारण बघा, लक्षात घ्यायचा बदलती जी परिस्थिती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण म्हणून 10 वर्षापूर्वी होतं तसंच मी करेन असं राहिलेलं नाही. पूर्वी DEd केलं, BEd केलं, तुम्हाला शाळेमध्ये नोकरी मिळत होती. आज सर्वे झाला, अनेक शिक्षक सर्कुलर झाले, त्यामुळे अनेक शिक्षकांना जिथे जागा रिकामी तिथे गव्हर्नमेंट प्लेस करत आहे. आता नवीन जागा गेल्या मला वाटतं 16 पासून निघालेल्या नाहीयेत. म्हणजे त्या अर्थाने बघितलं तर तुम्हाला DEd आणि BEd करून जॉब मिळेल त्याची खात्री नाही. बघा, शेवटी आपल्याला नोकरी करायची, बरोबर आहे, बिझनेस करायचा आहे, काहीतरी करायचं आहे. हाऊस म्हणून शिकण्याचे दिवस संपले. उलट मनात असं असतं की केव्हा मी माझा पाय उभा राहतो आणि आई बाबांना मदत करतो किंवा करते. त्यामुळे काहीतरी टार्गेट असलाच पाहिजे. नाही तर चला चाललंय असं नसावं शिक्षण. काहीतरी मनात हेतू करून आपण शिक्षण करायचं. आणि ते शिक्षण शिकता शिकता आपला विकास हा होतच असतो, डेव्हलपमेंट होतच असतो. मग आता ह्याच्या पलीकडे काय आहे, तुम्ही 10वी आर्ट्स केलंय, 11वीला घेतली, 12वी आर्ट्स म्हणून बाहेर पडलात, तर आता वेगवेगळे कोर्सेस खूप आहेत आर्ट्स नंतर. अगदी इव्हेंट मॅनेजमेंट आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकता, वेगवेगळे सर्टिफिकेट्स मिळवू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. आज बदलापूर बघा कुठून कुठे गेलं आणि प्रत्येकाला वाटतं आपलं घर एकदम सुंदर असावं. त्यामुळे प्रत्येक जण शोधतंय कोण मला मिळेल का डेकोरेट करून देणार, मला कोणी सल्ला देणार मिळेल का. आज 1 वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसापासून 75 वर्षाच्या आजोबांच्या वाढदिवसापर्यंत एक इव्हेंट असतो. बघा, नुसता तो वाढदिवस नसतो. पण इव्हेंट मॅनेजमेंट हा एक छान कोर्स आहे. तो तुम्हाला 12वी नंतर तुम्ही करू शकता की त्याच्यामध्ये लगेच. आणि त्याच्याकडे जी क्रिएटिव्हिटी आहे त्याला इव्हेंट मॅनेजमेंट सारखा तुम्ही नवीन नवीन आयडिया लोकांना द्या. लोक तुमच्याकडे गाड्या घेऊन बोलवायला चल रे बाबा. 12वी आर्ट्स नंतर, 12वी कॉमर्स नंतर तुम्ही लॉ करू शकता. 5 वर्षाचा LLB होऊ शकता. पूर्वी 3 वर्षाचं होतं, आता 5 वर्षाचा लॉचा कोर्स झालेला आहे. LLB तुम्ही आवडत असेल, इच्छा असेल. आणि बघा, अजिबात माणसं आहेत तिथे भांडण आहेत. आणि भांडण आहे म्हणजे कोर्ट आहे, कचेरी आणि वकिली आहेच आहे. त्यामुळे वकिली हा असा पेशा आहे, डॉक्टरी हा असा पेशा आहे, तो कधी थांबणारा नाहीये. 2 माणसं 2 दिवस गोड बोलते, तिसऱ्या दिवशी भांडतील. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भांडण जास्त कशावर नाही. त्यामुळे वकील व्हायचं असेल तरी तुम्ही 12वी नंतर करू शकता. LLB ला जाऊ शकता. सायन्स म्हणजे आर्ट्स कडून तुम्हाला अनेक अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. क्राफ्ट टीचर शाळेमध्ये मिळत नाही, PT टीचर मिळत नाही. आपण लक्षात येत नाही आपल्या ह्या गोष्टी. तुम्ही उत्तम खेळाडू असाल, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने खेळाची आवड असेल तर तुम्ही BPEd करू शकता. आजही शाळांमध्ये PT टीचर चांगले मिळत नाहीत आणि म्हणून आपली मुलं पुढे जात नाही. म्हणजे हा सुद्धा एक नुसतं BEd न करता BPEd केलं तुम्ही तर त्याला नक्कीच तुम्हाला संधी आहे. झालं तर फॅशन डिझायनिंग मध्ये नुसतं टेलरिंग नाहीये, पण मी तर म्हणते नुसतं टेलरिंग केलं तरी काय बिघडलं हो. एका शर्टची सुद्धा 500 रुपये शिलाई घेतात. टाकताना शर्ट तुम्ही शिवा ना. एक ब्लाऊज शिवतात लेडीजला तरी मला वाटतं 300, 400, जशी फॅशन तसे 100 वाढत जातात.
घर बसल्या अतिशय चांगलं स्किलफुल जॉब आहे. म्हणजे आज आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलेलं आहे की स्किल इंडिया, की आता थेअरी नकोय, प्रॅक्टिकल हवंय. आणि याच्यावर ही सगळी स्किल आपल्याला जेव्हा येतील त्यावेळेला आपण आपल्या पायावर निश्चित उभे राहणार आहोत. कॉमर्सला गेलो, बीकॉम आहे, बीकॉम नंतर एमकॉम करण्यात त्याचा फारसा फायदा नसतो. ती 2 वर्ष एमकॉम ला घालवण्यापेक्षा तुम्ही जीडीसीए करा. गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. दरवर्षी मे महिन्यामध्ये परीक्षा होते. आता कॉमर्सचा रिझल्ट लागतो जुलै ऑगस्टला. डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचे फॉर्म निघतात गव्हर्नमेंटचे. त्याचे क्लासेस असतात. ज्यांना आवड आहे, खरं म्हणजे कोणत्याही साईडचं ग्रॅज्युएशन करू शकतो, पण कॉमर्सवाल्यांना ते सोपं जातं. आणि आज बदलापूरच्या आसपासच एवढ्या सोसायट्या आहेत आणि आज गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सहकारी सगळ्या सोसायट्यांना निश्चितपणे ऑडिट करून घेणं आणि ऑडिटर नेमणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जॉबचे इथे आपल्या जवळपासच सांगतात. त्यामुळे जीडीसीए करू शकता एमकॉम करण्यापेक्षा, आयसीडब्ल्यूए करू शकता अजून पुढे जायचं असेल. सीएचा मार्ग आहेच आहे सगळ्यांना मान्य. कुमारी वैभवी योगेश मेहता, कुमारी वैदेही योगेश मेहता, कुमार गवासे सार्थक वसंत, याला 76.50% गुण मिळाले आहेत. कुमार मल्हार सुभाष मोरे, कुमार मल्हार सुभाष मोरे, याला 75.67% मिळाले आहेत. कुमार अर्णव संदीप वेल्ले, याला 75.50% इतके गुण मिळाले आहेत. कुमार कौस्तुभ संजय शिरपूरकर, जरा विद्यार्थ्यांनी उत्साह द्यायचा आहे. कौस्तुभ संजय शिरपूरकर 12वीचा विद्यार्थी. अच्छा, तेच. बारावीला भाव जास्त इकडे यायचं सत्कार करण्यासाठी यांनी इकडे पर्सेंटेज लिहिले, पण बरोबर 100% गुणाची दुर्गा काय सीबीएसई, क्या बात आहे. दुर्गा काळ्या. मी मंडळाचे पुढील सदस्य श्री अभिजित आनंद सुरे यांना विनंती करतो. अच्छा, श्री रुपेश रामचंद्र गोरे यांच्यासोबत कुमारी हर्षदा अंकुश सोनवणे, दुर्गा काळ्या, हिला 55.40% गुण मिळालेले आहेत. हर्षदा अंकुश सोनवणे. तनुजा विश्वनाथ महाडिक, कुमार वांशिक श्रीकांत कांबळे. ओके, कुमारी वंशिका आहे. दुर्गा काळ्या, हिला 53.20% गुण मिळाले आहेत. कुमारी गायत्री ललित नाईक, तिला 51.80% गुण मिळालेले आहेत. श्री राजेंद्र देव यांच्या शुभ हस्ते आपण कुमारी रेवती महेश मुकाशी, कुमार उत्तम उमेश कदम, कुमार उत्तम उमेश कदम प्रत्येक गुण मिळालेले आहे. जोरदार टाळ्या. ईशा अनिल तपासे, अवधूत मंगेश इले, आर्यन शैलेश महाले, निधी गिरीश सावंत, कसा आहे तो यामध्ये बघा. छोटी मूर्ती 8वीला.
साक्षी राजू चव्हाण, यश सुतार, सिद्धार्थ लोखंडे, सर्व विद्यार्थी पालकांबरोबर कोणी महाप्रसाद घेतलं जायचं नाहीये. दक्ष दीपक पाटील, देवांश रवींद्र माने, पार्थ सचिन दुबे, अरे काय सो वैशाली क्या होत आहे. सौम्य पाटील जोरदार काय होता राहते कल्याणला रोज अपडाऊन करून राहते म्हणून केला, पण रोज अपडाऊन करून तिने ती यश मिळवलेला आहे. जोरदार काय श्रेया वाघमारे, वैभव उदावंत वैभव, ते पण एक्झाम दिलेत का? श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान अत्यावश्यक सेवा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री आनंद बाबूराव सुर्वे यांच्या शुभ हस्ते आजची सत्कार मूर्ती म्हणजे सोमन मॅडम यांच्या इकडे आपण शाल स्वीकृत करणार आहोत. तरी सर्व विद्यार्थी पालकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सत्कार इकडे करायचा आहे. मॅडमनी आपल्याला अतिशय सूचक असं मार्गदर्शन केलं. गुणवंत विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन अतिशय उपयोगी पडणार आहे. रुद्र संदीप खांडे, गायकर, रिद्धी ओरेवरी, रुद्र संदीप खांडे, सिद्धेश विनायक गायकर, संदीप बोराडे, सुरभी गिरीश बिराजदार, त्रिशा अमरेश वाजे, लावण्य बेसरी, सुरभी बेसरी, लावण्य आणि सुरभी बेसरी, मंथन मुकुंद भोसले, नाव पुकारले की लवकर यायचंय. भरपूर विद्यार्थी आहेत. यश सुनील भोसले, जय संजय कुलकर, स्नेहल विजय गजे, प्रणया महेश सावंत, ईशांत अंकुश सोनवणे, आर्यन शैलेश गोरे, मुक्ता शैलेश गोरे, ईशांत अंकुश सोनवणे,
का बाजूला? आर्यन शैलेश गोरे आणि मुक्ता शैलेश गोरे. मुक्ता शैलेश गोरे, युक्ता शैलेश गोरे. कृपया कोणी शर्वरी संदीप कोठवाल. आर्यन शैलेश महाले, निधी गिरीश सावंत, निधी गिरीश सावंत. सगळं आहे तो यामध्ये बघा. छोटी मूर्ती 8वीला. ईशा अनिल तपासे, अवधूत मंगेश इले. आपल्या श्री स्वामी समर्थ